नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे राजन आणि सरू एकमेकांना भेटतात. राजन म्हणतो, सरू का गं, किती दिवस झालं तू माझ्यापासून लांब आहेस, माझी मुलगी लांब आहे आणि तुला काय गं माझी आठवण वगैरे आली नाही का, आणि असं कोणतं कारण झालं की तू मला सोडून गेलीस. असं म्हणताच राजन सरूचा हात पकडतो, तिला खेचतो. सरू ते झटकेने हात तिले खाली ओढते, हातातून हात काढते, म्हणते, राजन बास करा आता, आपली मुलगी या जगामध्ये नाही आहे आणि तुम्ही मला विसरा. मी एखाद्या चांगल्या ठिकाणी कामाला लागले, शिकले, तिथले सुद्धा मालक माणसंसुद्धा चांगले आहेत आणि तुम्ही माझी काळजी करू नका. तुमचा सुखी संसार जो काही चालला आहे ना, त्याच्यानुसारच तुम्ही राहा, कारण की इथनं पुढे तुम्ही मला विसरलास आणि मी तुम्हाला विसरलं असं समजायचं. आपण दोघंजणी एकमेकांना ओळखत नाही असंच वागायचं आहे. राजन म्हणतो की, सरू, गौरी, अगं काय बोलतेस काय तू? अगं आपली एक मुलगी होती, तू काय बोलतेस ना मेली वगैरे. ती मेली वगैरे नाही आहे, तू माझ्याशी हे सगळं काही खोटं बोलतेस. आणि आईला मी काय सांगू घरी गेल्यानंतरनं? ती मुलगी घरात आलेली आहे, कमळी नावाची, खूप गोड मुलगी आहे गं, आणि तिच्याबरोबरही नाटक आम्ही करतोय, कारण आईची तब्येत खूप बरी नव्हती, म्हणजे खूप आजारी पडली होती ती, त्यामुळे हे नाटक मला सगळं काही रचावं लागलं. आणि त्या खोट्या कमळीला, म्हणजे आपल्या मुलीला, त्या मुलगी म्हणून त्या घरात तिला कमळीला आणावं लागलं. सरू म्हणते, त्यांच्यासमोर सगळं काही सत्य आणा, कारण की जास्त दिवस, तुम्हाला माहिती आहे ना, खोटं जास्त दिवस लपत नाही, अखेरकार सत्य सगळ्यांसमोर येतच. तोपर्यंत राजन म्हणतो, अगो ते तर ठीक आहे, पण आपली मुलगी अशी कशी मेली, तिला काय झालं होतं, मला सगळं काही सविस्तर सांग. राजन असं काही गौरीला विचारतो. गौरी म्हणते की, तुम्ही माझ्यापासून लांब व्हा, तुम्ही मला विसरून जावा, आपली मुलगी या जगामध्ये नाही आहे, घरामध्ये सुद्धा आईंना तसंच सांगा. राजन म्हणतो, अगं तसं कसं मी सांगू, आईची तब्येत पुन्हा एकदा खालवली तर काय करणार. बरं ठीक आहे, आपली मुलगी नाही आहे म्हणतेस ना, तू तरी चल ना माझ्याबरोबर, अशी काय करतेस तू? अगं तुला माहीत नाही आहे का, आपलं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं होतं, आणि अशी काय करतेस तू? राजनचं हे सगळं बोलणं ऐकून सरू मनातल्या मनात बोलते की, खरंच राजन, तुम्ही मला माफ करा, कारण की जे काही हे मी बोलते ना, माझ्या मुलीसाठी, माझ्या कमळीसाठी हे सगळं काही मी सविस्तर आणि खरं बोलते, कारण तिला वाचवण्यासाठी घरामध्ये 3 माणसं राक्षस बसले आहेत ना, तिला मारण्यासाठी आमच्या मुळावरती ती उठले आहेत, असं ती मनातल्या मनात म्हणते. माफी मागते राजनची आणि तिथून ती तावा निघून जातो. राजनच्या तर काळजावरती घावच झालेला असतो. राजन म्हणतो की, गौरी नाही, आपली मुलगी जिवंत आहे, तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेस, आणि शेवटी किती जरी लपवलंस तरी मी हेच सगळं खोजबीन करणार, म्हणजे करणारच. आणि इकडे सगळं काही कॅन्टीनमध्ये आलेले असतात. शेवटी कॉलेजमधले पैसे चोरले तर चोरले कोणी, ते चोरणाऱ्या मुलाला पकडलेलं असतं, आणि तो कमळीसमोर म्हणतो की, अगो तूच तर मला सांगितलं होतं चोरायला, आणि अखेरकार आत्ता म्हणतेस नाही म्हणून, पैशाची गरज आहे असं मला तू बोलले होतेस म्हणून. तोपर्यंत कमळी म्हणते की, अरे बाबा काय बोलतोयस काय तू, सगळं खोटं वगैरे बोलतोय, मी कधी बोलले होते तुला मला पैशाची गरज आहे आणि मला तू पैसे चोरून आण म्हणून? हे मी कधी बोलले होते? आणि मी पैसे घेतलेच नव्हते, हे सगळ्यांसमोर कमळी आपली बोलते. ऋषी म्हणतो की, थांब कमळी, एवढं तू पॅनिक होऊ नकोस, हा CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण पाहूयाच ना, नक्की सत्य काय आहे ते. आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये सेम आपली कमळीची परछाई तिथे दिसत आहे, आणि कमळीने पैसे घेतलेत हे सगळ्यांसमोर. कमळी सेम ते CCTV बघता क्षणी ऋषीच्या तर पायाखालची जमीनच सरकते, कारण म्हणतो की, मला वाटत नाही आहे कमळी असं काही करू शकेल म्हणून. तो अनिका म्हणते, अरे ऋष, असं कसं म्हणू शकतोस, ते फुटेजमध्ये बघ ना तू, कमळीच सेम दिसते, ते कमळीच्या तर पायाखालची जमीन सरकते. म्हणते, ऋषी सर, प्रिन्सिपल सर, मी असं काही केलेलंच नाही आहे, मला आठवतसुद्धा नाही आहे, मी पैसे कशाला घेऊ, काय कारण आहे पैसे घ्यायचं. ह्या दुःखामध्ये संध्याकाळी कशावशा निग्गी आणि कमळी घरी येतात. कमळी खूप त्रासलेली असते, आणि इकडे रागिनी, कामिनीची पार्टी चाललेली असते. रागिनी म्हणते, साधारण पार्टी करतोय, कारण पुढची पार्टी एकदम गरीब आहे ना, त्या कमळीला चांगलंच त्या अनिका बेबीने अडकवलं आहे, आणि तिला असंच आपण चांगलंच प्लॅनमधून आपल्या घरामधून हाकलू, कॉलेजमधून सुद्धा हाकलायला काही वेळ लागणार नाही.
तोपर्यंत कामिनी म्हणते, खरंच अनिका बेबींनी एवढा छान प्लॅन केला आहे ना, खरंच आत्तापर्यंत आपल्या दोघींनाही जमला नाही. तोपर्यंत राजन घरी येतो आणि अनिका सगळं काही कॉलेजमध्ये घडलेलं असतं कमळीबद्दल ते राजनला सांगतो. राजन म्हणतो की कमळी बाळा, अगं तू काळजी करू नकोस, जे काही घडलं आहे ना त्याचं सत्यापर्यंत आपण पोहोचूच. शेवटी मला तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू असं काही करू शकणार नाही एवढी सुद्धा गॅरंटी आहे. निग्गी म्हणते, राजन काका खरं बोलला तुम्ही, कारण की कमळी कधीही असं काही करू शकत नाही, मला सुद्धा गॅरंटी आहे. ऋषी घरी येतो, नयनताराला सगळं काही सांगतो. नयनतारा म्हणते, काही जरी झालं तरी शेवटी अन्नपूर्णा मॅडमला नात्यांमधला म्हणजे कमळी त्यांची नात आहे हे ते विसरून त्यांना काहीतरी न्याय केलाच पाहिजे. ऋषी म्हणतो, हो आई, काहीतरी केलंच पाहिजे, शेवटी कमळी असं काही करू शकत नाही, मला पुरेपूर गॅरंटी आहे. पाहूयात आपण नक्की काय होते ती नकली कमळीचं सत्य ऋषी समोर आणू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया खूप पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.